जय शिवराय मित्रांनो मी भागवत बोकारे आपले मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, ग्रामपंचायतमध्ये भरपूर कामे येत असतात। सरकारी योजनांतर्फे रस्त्याचे बांधकाम, नालीचे बांधकाम हे अशा प्रकारे सरकारी कामे येत असतात। त्या कामामध्ये काही जणांच्या तक्रारी असतात। सरपंच, ग्रामसेवक याबद्दल त्यांच्या तक्रारी असतात। त्या तक्रारीचे प्रूफ असतात किंवा जी कामे ग्रामपंचायत मार्फत पेंडिंग असतात त्याबद्दल नागरिकांकडे म्हणजे काही लोकांकडे त्याचे काही प्रूफ असतात। त्यांना ती तक्रार करायची असते, पण ती तक्रार कशी करायची, कुठे करायची ही माहिती अद्याप नसते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायतबद्दल तक्रार कशी करायची ऑनलाईनरित्या तेही 5 मिनिटात आपल्या मोबाईलद्वारे हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलमध्ये कोणतेही एक ब्राउझर ओपन करून घ्या। ओपन केल्याच्या नंतर सर्चमध्ये तक्रार निवारण प्रणाली महाराष्ट्र असे टाईप करून सर्च करा। सर्च केल्याच्या नंतर तक्रार निवारण यावर क्लिक करून घ्या। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे साईट ओपन होईल। साईट ओपन झाल्याच्या नंतर येथे आपण महाराष्ट्र शासनाच्या निगडीत जे कर्मचारी जसे की ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पोलीस, महानगरपालिका यांच्याबद्दल जर काही तक्रार असतील तर या आपण पोर्टलवर नोंदवू शकता। तर तक्रार नोंदवण्यासाठी आपल्याला इथे एक ऑप्शन आहे, तक्रार नोंदवा, यावर क्लिक करून घ्या। क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला नागरिक लॉग इन हा ऑप्शन दिसेल। तर आपल्याला सर्वप्रथम नागरिक नोंदणी करून घ्यायची आहे। तर नागरिक नोंदणी करण्यासाठी आपली पडताळणी होते। तर तुम्ही भारताचे नागरिक आहात किंवा अनिवासी, तर आपण भारतीय करून घ्या। केल्याच्या नंतर इथे मोबाईल नंबर टाकून घ्या। टाकल्याच्या नंतर हा छोटासा कॅप्चर कोड टाकून घ्या आणि सबमिट या बटनवर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल। तो OTP आपण एंटर करा। एंटर केल्याच्या नंतर आपल्याला असा एक फॉर्म ओपन होईल। तर सर्वप्रथम आपल्याला वैयक्तिक माहिती भरून घ्यायची, नाव, वडिलाचे नाव, आडनाव, जन्मतारीख निवडून घ्यायची। केल्याच्या नंतर लिंग, आपला व्यवसाय, पत्ता, राज्य, शहर, आपला तालुका, गाव, आपला पिनकोड आणि आपला वापरकर्ता नेम। तर वापरकर्ता नेम भागवत टाकू, म्हणजे आपण आपले नाव टाकून घ्या आणि स्क्रीनवर जसं दिसतो तसा पासवर्ड टाकून घ्या। पासवर्ड 2दा टाकायचा असतो कन्फर्म होण्यासाठी। झाल्याच्या नंतर आपल्याला इथे वापरकर्ता उपलब्ध, तर आपण हे घेऊया, भागवत 4। अशा प्रकारे घेतल्याच्या नंतर सर्व माहिती मला मान्य आहे यावर क्लिक करा आणि सबमिट करा। अशा प्रकारे आपली नोंदणी पूर्ण झालेली। आपला वापरकर्ता नेमका आहे भागवत। अशा प्रकारे टाकून घ्या आपला पासवर्ड टाकल्याच्या नंतर हा कॅप्चर कोड टाकून घ्या आणि लॉग इन करा।
लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला इथे तक्रार नोंदवा यावर क्लिक करून घ्या. क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपण अगोदर भरलेली माहिती दाखवेल आणि इथं तक्रारीचा तपशील आपल्याला यात आपला जिल्हा निवडून घ्यायचा. तालुका, गाव, जिथे आपण ज्या गावात राहतो त्याबद्दल तक्रार करायची असेल तर आपल्याला ग्रामपंचायतची तक्रार, पोलीस अशाबद्दल जर तक्रार करायची असेल तर आपल्याला ग्रामपंचायतची तक्रार करायची झाल्यास तर ग्रामविकास यावर क्लिक करा. ग्रामविकास झाल्याच्या नंतर इथे आपल्याला तक्रारीची हे निवडा. कार्यालय ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिस नांदेड, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिस नांदेड, डिव्हिजनल कमिशनर औरंगाबाद. तर आपल्याला ग्रामपंचायतची तक्रार करायची असल्यामुळे पंचायत राज डिपार्टमेंट मंत्रालय यावर क्लिक करून घ्या. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ग्रामपंचायतच्या संबंधित जी तक्रार आहे ते आपल्याला एवढ्या तक्रार आहे. ग्रामपंचायतच्या संबंधित विषय तक्रार, इंदिरा आवास योजनेबद्दल तक्रार. तर आपल्याला ग्रामपंचायत संबंधित तक्रार यावर क्लिक करून घ्या. इथे तपशीलमध्ये असे टाका, मी डॅश आपले नाव टाका, येथील रहिवासी असून माझी ही तक्रार आहे. या तक्रारीचे या अधिकाऱ्याने माझे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर किंवा माझी तक्रारीचे निवारण केलेले नसून त्यांनी जी आपली तक्रार आहे तर या तपशीलमध्ये महत्त्वपूर्ण माहिती भरून घ्या. 3000 शब्दामध्ये भरल्याच्या नंतर आपण आपली जी तक्रार करालो त्याचा प्रूफ असेल तर त्याची एक फोटो अपलोड करा. त्या तक्रारीबद्दल आपला एखादा कागद दस्तावेज असेल तर इथे अपलोड करा. जसे की उदाहरण रस्त्याचे इस्टिमेट, रस्ता बरोबर केला नसेल तर रस्त्याची फोटो किंवा अपलोड करा आणि नंतर इस्टिमेटची कॉपी अपलोड करा. हा कॅप्चर कोड टाकून पूर्वावलोकनवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक मेसेज येईल, त्यावर आपला टोकन क्रमांक दिलेला जाईल. टोकन क्रमांक दिल्याच्या नंतर आपली तक्रार कशा प्रकारे आपण तक्रारीचा अर्जाचा स्टेटस कशा प्रकारे बघू शकतो यासाठी आपण वर दिलेल्या तक्रारी मागोवा यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो कॅप्चर तक्रार टोकन प्रविष्ट आलेला आहे तो टाकून इथे अर्जाची आपल्या स्थिती बघायची. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या ग्रामपंचायतमधील सरपंच, ग्रामसेवक यांच्याबद्दल तक्रार करू शकतो. तर आपण हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा. आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या ग्रामपंचायतमधील सर्व तक्रार असतील तर कशा नोंदवायच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला समजलेच असेल. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.